मैत्रिणींनो, तुम्ही रोज तीच तीच कामं करता, पण कधी विचार केलात का की तुम्ही खरंच खुश आहात की फक्त कम्फर्ट झोनमध्ये अडकले आहात? प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात ही एक गोष्ट असते, ती म्हणजे कम्फर्ट झोन, जिथं सगळं ओळखीचं, सुरक्षित, पण कधीकधी तेच आपल्याला पुढे जाऊ देत नाही. कम्फर्ट झोन म्हणजे काय? तर रोजचं रुटीन, ठरलेली कामं, त्यामध्ये कुठलाही बदल नाही. यामुळे होतं काय माहिती आहे का, आपल्याला सुरक्षित वाटतं, पण ग्रोथ थांबते. म्हणजे आपण जेव्हा गृहिणी असतो आणि एखाद्या जॉब करणाऱ्या स्त्रीला बघतो किंवा एखाद्या कॉन्फिडंट बिनधास्त अशा स्त्रीला बघतो ना, तिची लाईफस्टाईल, तिची जगण्याची पद्धत, तिचा कॉन्फिडन्स सगळं आपल्याला हवं हवंसं वाटतं. आपलं पण आयुष्य असंच असायला हवं असं मनोमन वाटतं. पण कितीही आवडत असलं तरी असं वागणं आपल्याला जमणार नाही हे पक्कं माहिती असतं. त्याचं कारण काय? तर कम्फर्ट झोन. एक गृहिणी कम्फर्ट झोनमध्ये कशी अडकते? तर स्वतःविषयी केलेले निगेटिव्ह विचार. म्हणजे माझ्याकडून हे जमणार नाही अशी भीती किंवा इतक्या जबाबदाऱ्या आहेत घरातल्या, तर स्वतःसाठी कधी आणि कसा वेळ काढायचा? आणि हे जर आपण केलं तर लोक काय म्हणतील? किंवा नवीन काहीतरी शिकावंसं वाटतं, पण कशाला आता हे सगळं शिकायचं? आता हे शिकून काय करणार आहे? एक ना अनेक असे स्वतःविषयी निगेटिव्ह विचार आपण करत असतो. यामुळे होतं काय की आपला आत्मविश्वास कमी होतो, स्वतःची ओळख कुठेतरी हरवून जाते, आपली स्वप्ने मागे पडतात आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपली चिडचिड वाढते. कधीतरी आपल्याला आठवतं मागे वळून बघताना की आपण आधी कसे होतो आणि आता कसे झाले आहोत. पण आता मात्र आपण अशा का नाही याचं उत्तर मात्र सापडत नाही. जरा शांतपणे बसून स्वतःविषयीच विचार करायचा की आपण रोज काय करतोय. सकाळी उठतो, नाश्ता, डबा, घरातील कामं, मुलं, सगळं काही परफेक्ट करतो आणि संध्याकाळी परत हेच सगळं करतो. उरलेल्या वेळेत मोबाईल स्क्रोल करत बसतो आणि मग दिवस संपतो. म्हणजे आज दिवसभर खूप काम होतं असं स्वतःलाच सांगतो, पण रात्री झोपायला गेल्यानंतर आठवतं की आपण स्वतःसाठी असं वेगळं काही केलं का? आणि जर उत्तर काहीच नाही असं आलं असेल, तर तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये अडकलेले आहात. स्वतःसाठी रोज काहीतरी करावंसं वाटतं, पण आपलाच आतून आवाज येतो की आता हे करून काय करायचं आहे आणि माझ्याच्याने आता हे होणार नाही. आणि काय करायचं आहे हे सगळं करून मी आहे तशीच ठीक आहे. जसं लाईफ चाललं आहे तसं ठीक आहे. बघा, कम्फर्ट झोनमध्ये राहणं वाईट नाही. तो आपल्याला सुरक्षित ठेवतो. पण प्रॉब्लेम तेव्हा सुरू होतो जेव्हा तोच आपल्याला पुढे जाऊ देत नाही. आपण नवीन काही ट्राय करत नाही, आपला स्वतःवरती विश्वास राहत नाही आणि हळूहळू आपली स्वप्न मागे पडत जातात. म्हणजे बघा, गृहिणी जरी असलो ना तरी आपलं बऱ्यापैकी शिक्षण झालेलं असतं. पण गरज नसते म्हणून आपण घरीच राहिलेलो असतो काही घरातील जबाबदाऱ्यांमुळे. आणि स्वतःसाठी असं वेगळं काहीतरी करायचं किंवा जॉब करायची इच्छा असते किंवा काहीतरी पण अर्निंग आपली असली पाहिजे असं वाटत असतं, पण ते सगळं करायचं राहून गेलेलं असतं. वयानुसार आपला कम्फर्ट झोन वाढत जातो. जेव्हा आपण तरुण असतो तेव्हा आपण कुठलीही रिस्क घ्यायला तयार असतो. पण जसं वय वाढत जाईल ना तसं तसं आपण कम्फर्ट झोनमध्ये राहायला लागतो. खरं तर एखादी गोष्ट करायचीच म्हटलं ना तर आपण खूप काही करू शकतो. पण करायचं नाहीच म्हटलं तर खूप कारणं आपण देऊ शकतो. आणि सांगू का, कारणं देण्यामध्ये गृहिणी सगळ्यात पुढे असतात. म्हणजे पैसे कमवण्यासाठी काही करायचं ही तर दूरचीच गोष्ट आहे, पण स्वतःच्या हेल्थसाठी जरा काही करायचं असलं, म्हणजे म्हणजे योगाला जायचं आहे, जिमला जायचं आहे किंवा अगदी चालायला जरी जायचं असलं ना, तरीसुद्धा आपल्याला एकटं जायचं नसतं. कोणीतरी मैत्रीणसोबत असावी असं वाटतं. आणि जर कोणी अवेलेबल नसेल सोबत यायला, तर मग त्या गोष्टी आपण करतच नाही. बरोबर ना? आणि मग कुठल्यातरी स्त्रीला जिमला जाताना किंवा स्वतःसाठी वेगळं असं काहीतरी करताना बघून मनातल्या मनात कुढत राहतो की हिला हे कसं जमतंय? उत्तर सोपं असतं, कारण की तिने तिचा कम्फर्ट झोन सोडलेला असतो. गरज असते ती फक्त एका स्टेपची. तुम्हालासुद्धा हे नक्की जमेल. फक्त एक स्टेप घ्यायला पाहिजे कम्फर्ट झोनच्या बाहेर पडण्याची, कारण तुमच्यात खूप काही आहे, फक्त त्याला संधी द्यायला लागते. चला, कम्फर्ट झोन सोडतो ना आपण तेव्हा फायदा काय होतो ते बघा. आपल्याला नवीन स्किल शिकायला मिळतं, स्वतःवरती प्रेम वाढतं, मुलांनासुद्धा आपल्याविषयी रिस्पेक्ट वाढतो, ते आपण त्यांच्यासाठी इन्स्पिरेशन बनतो. आयुष्यात नवीन काहीतरी वेगळं आपण करत असतो, त्याच्यामुळे आपल्यालासुद्धा एक्साइटमेंट वाटते, कॉन्फिडन्स वाढतो आणि फ्रेश वाटतं. आता कम्फर्ट झोनमध्ये राहण्याचं नुकसान काय आहे? तर आत्मविश्वास कमी होतो, स्वतःची ओळख हरवते, स्वप्न मागे पडतात आणि कंटाळा आणि चिडचिड वाढते. आता याच्यातून बाहेर कसं पडायचं आहे? तर दररोज फक्त 10 ते 15 मिनटं स्वतःसाठी ठेवायचे आहेत. सुरुवात स्वतःच्या हेल्थपासून करा. स्वतःसाठी काही करायचं म्हणजे थोडासा योगा, एक्सरसाइज करायला सुरुवात करा. याची सवय नसते आपल्याला, कारण आपण स्वतःसाठी कधी काही केलेलंच नसतं. पण तुम्ही एक दिवस कराल ना तर तुम्हाला जाणवेल की खूप फ्रेश वाटतंय. आणि हे करताना एक काम करा, स्वतःला आवडणारी गाणी बाजूला लावून ठेवा. म्हणजे एक्सरसाइज करण्यासाठी मूड छान होतो. जिमला नाही जायला जमलं तर घरीच सुरुवात करा.
जसं जसं आपण एक्झरसाईज करत जातो ना, तसं तसं आपल्यातलासुद्धा फ्रेशनेस वाढू लागतो. आपलं शरीर हलकं वाटतं. एक गोष्ट लक्षात घ्या, स्वतःवर प्रेम केल्याशिवाय किंवा असल्याशिवाय व्यायामाला सुरुवात होत नाही. इथं वयापेक्षा अजून यंग दिसण्याची हौस नसते. स्वतःला हेल्दी, फिट ठेवण्याची जबाबदारीसुद्धा आपली स्वतःचीच आहे. आपण काय करतो, फक्त कारणं देतो किंवा तो दोष आहे तो इतरांवर ढकलतो, की घरातल्यांमुळे मला हे करायला मिळत नाही किंवा या लोकांसाठी मी माझं अख्खं आयुष्य वाया घालवलं. पण असं बोलून ना त्यांना काही फायदा होणार आहे, ना तुम्हाला काही फायदा होणार आहे. मनातल्या मनात फक्त कुढत राहण्याने काही होत नसतं. आता या गोष्टी कळायला लागल्यात ना, तर आतापासून सुरुवात करायला हवी. खरं तर आपल्याला वेळ नसतो असं नाही. दुपारी का होईना थोडासा वेळ मिळतो आणि मनात येतं, चला आज काहीतरी नवीन करूया. पण लगेच विचार येतो, राहू देत आता कंटाळा आलाय, उद्या करू, आज नाही. आणि तो उद्या कधीच येत नाही. आता माझंच उदाहरण देते. माझंसुद्धा आयुष्य असं एकाच ठिकाणी थांबलंय असं मला वाटत होतं. कधीतरी स्वतःचेच असे जुने फोटो वगैरे बघताना असं वाटायचं, की मी काय होते आणि तर काय झाली आहे. कारण की कॉलेजमध्ये असताना मी भरपूर एनर्जेटिक होते. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायची आणि कुठलंही शिक्षण घेतलेलं नसतानासुद्धा स्टेजवरती जाऊन डान्स करायचे, गाणे म्हणायचे. त्याच्यानंतर कॉलेजच्या जी मासिक असतात त्याच्यामध्ये लेख लिहायचे, निबंध, भाषण अशा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे. आणि पहिल्यापासूनच माझा स्वभाव थोडा बिनधास्तच. पण हळूहळू या सगळ्या गोष्टी कधी मागे पडत गेल्या मलासुद्धा नाही कळलं. नंतर एका पॉईंटला आल्यानंतर मला असं वाटायला लागलं, आपल्यामध्ये एवढं कॅलिबर होतं, कितीतरी गोष्टी करण्यासारख्या होत्या, पण आपण काहीच नाही केलं. मग मी पुन्हा हे सगळं चालू केलं. तुमच्याशी मी ते खूप वेळा शेअर केलेलं आहे. योगा, झुंबा, वेगवेगळे क्लासेस. पण तरीसुद्धा असं वाटायचं, की अजून काहीतरी करायचं राहून जातंय. आणि मग मी यूट्यूब सुरू केलं. आवड होती म्हणून सुरू केलं, पण खरंच मला याची काहीही माहिती नव्हती. एडिटिंग काय असतं हे सुद्धा माहिती नव्हतं. आणि एडिटिंगला मी घाबरायचे. पहिले 1-2 व्हिडिओ मुलाने एडिट करून दिले. नंतर तो म्हणाला, नाही मम्मी हे तुलाच शिकायला पाहिजे. तरी पण मी त्यालाच म्हणायचे, नाही रे करून दे ना एवढं. पण जर आपण स्वतःच काहीतरी सुरू केलंय तर इतरांवरती डिपेंड राहून चालणार नाही, ही गोष्ट मला समजली. आणि मग स्वतःच याच्यामध्ये मी शिकायला सुरुवात केली, बाकीचे यूट्यूबवरचे व्हिडिओ बघून. खरं तर 40+ जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी करायला जातो ना, तेव्हा स्वतःलाच कुठेतरी मागं खेचत असतो. पण मी असं नाही केलं. माझा कम्फर्ट झोन सोडला आणि माझा आनंद मला मिळाला. कारण की हीच गोष्ट मला करायला आवडते हे मला फायनली समजलं आहे. व्हिडिओ बनवणं फार अवघडही नाही, पण वाटतं एवढं सोपं पण नाही. स्वतःच जर सगळं काही हँडल करत असू ना, तर त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. कारण पाहायला गोष्टी जेवढ्या सोप्या दिसतात, एवढ्या सोप्या नसतातच. त्यासाठी आपला वेळ द्यायला लागतोय, विचार करायला लागतो आणि हे सगळं करणं मला आवडायला लागलं आहे. पहिलं तर लोक काय म्हणतील हा सुद्धा विचार मनामध्ये येतो. पण स्वतःचं आयुष्य जर बिनधास्तपणे स्वतःसाठी जगायचं असेल ना, तर या गोष्टींचा विचार करून काहीच उपयोग नाही. असंच एका मैत्रिणीशी परवा बोलत होते आणि त्याच्यातूनच हा विषय मला सुचला. कारण ती सुद्धा अशीच म्हणत होती, की मला नाही बाबा हे जमणार. तुला हे सगळं येतंय, पहिल्यापासूनच येतंय. तर हेच करायला पाहिजे असं काही नाही मैत्रिणींनो. तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये आनंद मिळतोय ना, त्या करण्यासाठी कम्फर्ट झोन हा सोडायलाच पाहिजे. आणि यामुळं स्वतःमध्ये इतका बदल घडतो, स्वतःलाच स्वतःचं एक सुंदर नवीन व्हर्जन बघायला मिळतं. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि जाता जाता नेहमीप्रमाणे लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा.